तर सामाजिक संशोधनात या पेपरमधला आपला तिसरं प्रकरण आज आपण सुरुवात करूया. तिसऱ्या प्रकरणाचं नाव आहे गृहीत कृत्य, ज्याला इंग्रजीमध्ये हायपोथेसिस असं म्हटलं जातं. सामाजिक संशोधनाच्या आपल्या पहिल्या प्रकरणामध्ये सामाजिक संशोधनाच्या टप्प्यामध्ये आपण गृहीत कृत्य या संकल्पनेला पाहिलेलं आहे. तिथं आपण हे बघितलं की गृहीत कृत्याची निर्मिती आपल्याला संशोधनामध्ये करावी लागते. तर काय आहे हे गृहीत कृत्य? तर जेव्हा आपण सामाजिक घटनांचा अभ्यास करण्यासाठी वैज्ञानिक पद्धतीचा वापर करतो, तेव्हा मग आपल्याला काय करावं लागतं? ज्या विषयाचं आपल्याला संशोधन करायचं आहे त्या विषयाच्या संदर्भातलं आपल्याला काही साहित्याचं वाचन करावं लागतं. त्या संदर्भातल्या काही घटनांचं आपल्याला निरीक्षण करावं लागतं, परीक्षण करावं लागतं आणि मग त्यानंतर त्या घटनाच्या संदर्भातले काही गृहीत कृत्य आपल्याला मांडता येतात. आता सामान्य भाषेमध्ये गृहीत कृत्य म्हणजे अनुमान किंवा अंदाज असा आपल्याला अर्थ सांगता येतो. अनुमान किंवा अंदाज ही गोष्ट किंवा ही बाब आपल्यासाठी नवीन नाही. असं आपल्या रोजच्या जीवनामध्ये देखील आपण काही अनुमान आणि काही अंदाज बांधत असतो. मग अनुमान आणि अंदाज हे जे आपण बांधतो ते कशाच्या आधारावर बांधतो? तर आपण अशा काही घटना पाहिलेल्या असतात किंवा अशा घटनांचं काही आपण अध्ययन केलेलं असतं आणि त्याच्यावरून आपल्याला घटनांचे अनुमान आणि अंदाज हे बांधता येतात किंवा एखाद्या व्यक्तीबद्दलचे सुद्धा अनुमान आणि अंदाज आपल्याला बांधता येतात. आता ह्या ज्या गोष्टी आहेत ज्या आपण सामान्य जीवनामध्ये करत असतो, त्याच गोष्टी आपण संशोधनामध्ये देखील करत असतो किंवा आपल्याला संशोधनामध्ये त्या गोष्टी कराव्या लागतात. आता या संदर्भातलं एक साधारण उदाहरण घेऊया आपण. आता जसं पावसाचा अनुमान आणि अंदाज आपण बांधतो है ना. आज वातावरण कसं आहे? तर ढगाळ आहे. आपल्याला काय वाटतं की ढगाळ वातावरण असेल तर आज पाऊस पडण्याची शक्यता आहे. असं आपण काय बांधतो? अंदाज बांधतो, अनुमान बांधतो की आज काय पाऊस पडेल. पण काही लोक काय म्हणतील की नाही, आभाळ असलं तरी पाऊस काही पडणार नाही. मग आता हा जो अनुमान किंवा अंदाज दोन व्यक्तींनी सांगितलेला आहे वेगवेगळा, तो खराही ठरेल आणि खोटाही ठरू शकतो. अनुमान हे 100% सत्य नाही है ना. अनुमान हे कसं आहे किंवा अंदाज हा कसा आहे, तर तो खरा ठरू शकेल किंवा नाही असा या दृष्टिकोनातून आपण ते विधान केलेलं असतं. नेमकं संशोधनामध्ये आपल्याला असेच अनुमान आणि अंदाज आपल्या संशोधन विषयाच्या संदर्भात आपल्याला मांडावे लागतात. आता उदाहरण आपण घेतलं की ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक स्थितीचा आपण जर अभ्यास करायचा असं ठरवलं तर थोडंफार त्यांचं निरीक्षण केल्यानंतर किंवा ग्रामीण भागातल्या शिक्षणाच्या संदर्भातल्या काही लेखांचं वाचन केल्यानंतर वर्तमानपत्रातून जर आपण त्याचं वाचन केलं तर मग आपल्याला काय लक्षात येईल की ग्रामीण भागामध्ये शैक्षणिक स्थिती ही कशी आहे, तर मागास आहे, नाजूक परिस्थिती आहे ग्रामीण भागातली. आपल्याला त्या वर्तमानपत्रातल्या वाचनावरून लक्षात येईल आणि जेव्हा आपण तिथलं जर निरीक्षण केलं प्रत्यक्ष जाऊन तरी देखील आपल्याला ही बाब आपल्यात लक्षात येईल आणि मग त्यावरून आपल्याला हा अनुमान आणि अंदाज बांधता येईल की ग्रामीण भागामध्ये काय आहे, शिक्षणाची परिस्थिती ही नाजूकच आहे किंवा काय आहे, शैक्षणिक स्थिती ही मागास आहे, असा आपल्याला अनुमान आणि अंदाज बांधता येतो. आता आपण हा शिक्षणाच्या संदर्भात मांडलेला अनुमान किंवा अंदाज आहे. आता एखाद्या व्यक्तीविषयी सुद्धा आपण अनुमान आणि अंदाज बांधत असतो है ना. आता उदाहरणार्थ तुमचे मित्रमंडळी असतील तर तुम्ही तुमच्या मित्रमंडळीच्या संदर्भात काही अनुमान आणि अंदाज बांधत असतात है ना. एखादा काय म्हणतो आपण, खूप घमंड आहे, खूप अहंकारी आहे, खूप चांगला आहे, वाईट आहे, अशा प्रकारचे विधान आपण आपल्या मित्रांच्या संदर्भात देखील करत असतो. किंवा
एखादी मुलगी किंवा मुलगा सुंदर आहे असं आपण अनुमान आणि अंदाज करत असतो. आता हे अनुमान आणि अंदाज आपण कशावरून करत असतो, तर आपण त्यांच्या सहवासात राहत असतो आणि म्हणून आपल्याला त्यांच्याविषयीचे अनुमान आणि अंदाज हे करता येतात. तर अनुमान आणि अंदाज करणं ह्या गोष्टी आपल्या रोजच्या जीवनामध्ये देखील आपण करत असतो, त्या काही नवीन नाही. यालाच आपण सामाजिक संशोधनामध्ये सुद्धा वापरत असतो. म्हणजे आपल्या संशोधनाच्या संदर्भात सुद्धा आपल्याला गृहीत कृत्य हे मांडता येतं, अनुमान आणि अंदाज आपल्याला बांधता येतात. अनुमान आणि अंदाज जेव्हा आपण आपल्या संशोधनाच्या संदर्भात मांडतो तेव्हा आपल्याला संशोधनाचं कार्य करणं थोडंसं सोयीचं होतं. अनुमान आणि अंदाज किंवा गृहीत कृत्य हे संशोधनाचं संभाव्य उत्तर असतं, म्हणजे पुढं येणारं उत्तर असतं. जेव्हा आपण संशोधन केल्यानंतर आपल्याला ते उत्तर मिळणार असतं. पण गृहीत कृत्य हे आपण संशोधनाला सुरुवात करण्याच्या अगोदरच आपल्याला मांडावं लागतं. त्यामुळे काय होतं, तर आपल्या संशोधनाला दिशा प्राप्त होण्यासाठी मदत होत असते की नेमकं आपण कोणत्या दिशेने आपल्या संशोधनाची वाटचाल केली पाहिजेत याचं मार्गदर्शन आपल्याला संशोधनामध्ये होण्यास मदत होत असते. पण गृहीत कृत्य हे संशोधनामध्ये मांडलंच पाहिजे असं काही नाही. म्हणजे गृहीत कृत्याची अनिवार्यता ही संशोधनामध्ये नाही. मग संशोधनाचा प्रकार कोणता आहे आपला, यावरून आपल्याला गृहीत कृत्य मांडायचं आहे की नाही हे ठरवता येतं. जर आपलं संशोधन हे मूलभूत संशोधन असेल किंवा अन्वेषणात्मक प्रकारचं असेल, म्हणजेच आपण जो संशोधनाचा विषय निवडलेला आहे तो जर कोणी अगोदर त्याचा अभ्यासच केलेला नसेल, अगदी पहिले अभ्यास करणारे संशोधक आपणच असेल, तर आपल्याला त्या ठिकाणी गृहीत कृत्य मांडणं हे अनिवार्य नसतं. अशा वेळेस काय आहे, तर आपण ज्ञानाची प्राप्ती करणं हा आपल्या संशोधनाचा तिथं उद्देश असलेला दिसून येतो. मग अशा वेळेस आपण संशोधनामध्ये गृहीत कृत्य मांडलंच पाहिजे असं काही नसतं. आणि आपण जो आपल्या संशोधनाच्या संदर्भात जे काही भविष्यकथन केलेलं आहे, म्हणजे आपल्या संशोधनाचं जे संभाव्य उत्तर ज्याला आपण गृहीत कृत्य असं म्हणतो, ते खरंच ठरलं पाहिजेत असंही काही बंधन नसतं. गृहीत कृत्य हे कधी खरंही ठरू शकतं, सत्यही ठरू शकतं किंवा खोटंही ठरू शकतं. संशोधकाने आपलं गृहीत कृत्य हे सत्य ठरलं पाहिजेत याचा आग्रह कधीही संशोधनामध्ये करू नये. जे जे काही आपल्याला सामाजिक वास्तवतेला नजरेला येईल किंवा समाजाची जी काही यथार्थता असेल त्यामध्ये आणि आपल्या गृहीत कृत्यामध्ये सहज मेळ बसत असेल, तर आपण त्या आपल्या भविष्यकथनाला निष्कर्षामध्ये मांडू शकतो. उगीचच जोर जबरदस्तीने आपल्या गृहीत कृत्याला आपण सत्य ठरवण्याचा प्रयत्न हा करू नये. तसं केलं तर मग आपले संशोधनाचे निष्कर्ष हे चुकीचे ठरू शकतात. तर एकूणच गृहीत कृत्य म्हणजे काय हे तुम्हाला आता लक्षात आलेलं असेल. अतिशय सोपा अर्थ आहे गृहीत कृत्याचा. गृहीत कृत्य हे काय, तर अनुमान आणि अंदाज आहेत. आपले अनुमान आणि अंदाज जसे रोजच्या जीवनामध्ये कधीकधी चुकीचे ठरू शकतात, तसे संशोधनामधले सुद्धा गृहीत कृत्य हे चुकीचे ठरू शकतात. आणि ते चुकीचे ठरले म्हणून संशोधकांनी स्वतःला कमी समजता कामा नये. कारण सामाजिक परिवर्तन, समाजामध्ये नेहमी बदल हे होत असतात, परिवर्तन होत असतात. आणि त्यामुळे एखाद्या गोष्टीबद्दलचं अगोदरचं झालेलं संशोधन हे आजही खरं ठरलंच असं काही नाही, किंवा त्याच्या आधारे आपण मांडलेलं गृहीत कृत्य हे सत्य ठरेलच असे नाही. तर ते बदलत असतात. जशी परिस्थिती बदलेल तसे गृहीत कृत्यसुद्धा बदलत असतात. आणि त्यामुळे संशोधकाने आपलं गृहीत कृत्य सत्य ठरण्याचा आग्रह संशोधनामध्ये करू नये. जर त्यांचं संशोधन झाल्यानंतर जर ते सत्य ठरतं आहे असं त्याला जर वाटत असेल, त्याच्या निरीक्षणातून, परीक्षणातून किंवा त्याने प्रत्यक्ष घेतलेल्या माहितीतून, तर मात्र त्याला आपल्या गृहीत कृत्याला निष्कर्षामध्ये मांडता येते. आपल्या विषयासंबंधी कोणते तरी सामान्य अनुमान आणि अंदाज संशोधकाला हे बांधावे लागतात. आणि हे अंदाज किंवा अनुमान संशोधनासाठी मार्गदर्शक ठरतात. तर
वाढती लोकसंख्या किंवा औद्योगिकरण हे दारिद्र्याचं कारण आहे असं जर आपण म्हटलं है ना, आपल्याला काय दिसतं की आपल्याकडे काय आहे, लोकसंख्या ही वाढत आहे. तर लोकसंख्या वाढीला काही नियंत्रण होतच नाही आहे. लोकसंख्या वाढ ही नियंत्रणात भारताची येतच नाही आहे. असं आपल्याला मागच्या जर लोकसंख्येचे अहवाल जर बघितले, जनगणनेचे अहवाल, त्यावरून मग आपल्याला असं लक्षात येईल की अरे भारतामध्ये कुटुंब नियोजनासाठी खूप दिवसापासून प्रयत्न होत आहेत. तर मग आतापर्यंत आपली लोकसंख्या कमी झाली पाहिजेत, परंतु आपल्याला असं दिसणार नाही. तर प्रत्येक जनगणनेमध्ये आपली लोकसंख्या वाढत असलेलंच आपल्याला दिसून येतं. मग आपण काय अनुमानाने अंदाज बांधू शकतो? 2021च्या जनगणनेबाबत आपल्याला असं अनुमानाने अंदाज बांधता येईल की काय आहे, भारताची लोकसंख्या वाढणार आहे असं गृहीतकृत्य आज आपण करू शकतो. आता हे जे गृहीतकृत्य केलं आपण कशाच्या आधारावर केलं, तर अगोदर प्रसिद्ध झालेल्या जनगणनेच्या अहवालावरून आपण आज 2021च्या जनगणनेचा अनुमान आणि अंदाज बांधलेला आहे. आज बांधलेला आहे अंदाज आणि अनुमान. आता 21ची जेव्हा जनगणना होईल तेव्हा मग आपल्याला कळेल की आपण बांधलेला अनुमान आणि अंदाज 2020मधला हा खरा ठरणार आहे का खोटा ठरवणार आहे. हे कोण ठरवणार आहे, तर येणारा भविष्यकाळ हे आपल्या अनुमानाला खरं किंवा खोटं ठरवण्याचं काम करणार आहे. तर वाढती लोकसंख्या ह्या का वाढते, तर त्याची अनेक कारणं असलेली आपल्याला दिसून येतील, जसं औद्योगिकरण आहे, नागरीकरण आहे इत्यादी कारणं. त्यासंबंधी मग आपण पुरावे गोळा करतो व अभ्यासाच्या शेवटच्या चरणात आपले पूर्व अनुमान खरे आहेत नाहीत याचा निष्कर्ष आपण काढत असतो. म्हणजेच ह्या कामचलाऊ पूर्व अनुमानाला गृहीतकृत्य अथवा उपकल्पना असंही आपल्याला म्हणता येईल. उपकल्पना म्हणजेच गृहीतकृत्य निर्मिती हे संशोधनाचं अंतिम लक्ष कधीच नसतं किंवा त्याला सिद्ध करण्यासाठी आपण अध्ययन करत नसतो. सत्य काय आहे किंवा सत्य काय असलं पाहिजे हे आपल्या संशोधनाचं अंतिम लक्ष असतं. सत्य हे वास्तविक तथ्यांच्या आधारेच आपल्याला सापडत असतं. उपकल्पनेच्या आधारावर आपण सत्य शोधत नसतो, फक्त आपल्याला तो आधार हवा असतो एका विशिष्ट दिशेने वाटचाल करण्यासाठी. संशोधक एका निश्चित दिशेने शोध घेऊ लागतो. मग आपल्याला काय आहे, गृहीतकृत्य आपलं खरं ठरो किंवा खोटं ठरो याची आपण पर्वा करता कामा नये. वास्तविक पुराव्यांच्या आधारावर आपल्याला गृहीतकृत्य खरं आहे की खोटं आहे हे ठरवणं म्हणजेच वैज्ञानिक संशोधन होय. केवळ गृहीतकृत्य निर्माण करणं म्हणजे वैज्ञानिक संशोधन नव्हे. तर अशा प्रकारे आपल्याला गृहीतकृत्यांचा अर्थ हा सांगता येतो. गृहीतकृत्याच्या आता व्याख्या पाहूया. पहिली व्याख्या आहे PB यंग या विचारवंताची. त्यांच्या मते उपकल्पना म्हणजे ज्याच्या आधारे संशोधन कार्य करता येते असा कार्यवाहक विचार म्हणजेच उपकल्पना होय. दुसरी व्याख्या आहे गुड आणि हॅट्सची. गृहीतकृत्य अथवा उपकल्पना म्हणजे असे अनुमान की जे तथ्य निरीक्षणावर आधारलेले असून ज्यामुळे भावी संशोधन कार्याला चालना मिळत असते. तर गृहीतकृत्य काय आहे, हे एक असं तथ्य आहे की जे निरीक्षणावर आधारलेलं असून ज्यामुळे भावी संशोधन कार्याला आपल्याला चालना मिळत असते. म्हणजे भावी संशोधन म्हणजे पुढचं संशोधन करण्यासाठी आपल्याला काय मिळत असते, तर प्रेरणा मिळत असते. एक मार्ग, एक दिशा प्राप्त होण्यासाठी मदत होत असते. यानंतर तिसरी व्याख्या आहे लुंडबर्ग या विचारवंताची. यांच्या मते गृहीतकृत्य म्हणजे ज्या विधानाची सत्यता पारखून घ्यायची आहे असे विधान अथवा सामान्यीकरण. मूलतः उपकल्पना हा एक काल्पनिक अथवा अनुचलनात्मक विचार असू शकतो जो विचार पुढल्या संशोधनाचा आधार होतो. म्हणजेच काय आहे गृहीतकृत्य काय आहे, तर ज्याच्या सत्यतेची आपल्याला परीक्षा घ्यायची आहे. आणखीन आपण जे विधान मांडलेलं आहे ते तथ्य आहे, ते सत्य नाही. त्याला आपण सत्य कधी ठरवणार आहोत, तर आपल्या संशोधनाच्या दरम्यान आपण त्याला ठरवणार आहोत. असं म्हणजे ज्याला आपण पारखून घेणार आहोत, ज्याचं आपण परीक्षण करणार आहोत असे विधान
किंवा सामान्यीकरण मूलतः उपकल्पना ही एक काल्पनिक अथवा अनुमानात्मक विचार असू शकतो. म्हणजे जो काय आहे अनुमानावर आधारित आहे, अंदाजावर आधारित आहे आणि असा जो अनुमानावर आधारित विचार आहे तो आपल्या संशोधनाचा आधार बनत असतो. म्हणजे आपल्याला संशोधन करायला काय मिळत असते, वाटचाल, संशोधनाच्या दिशेने वाटचाल करण्यास आपल्याला दिशा सापडत असते. यानंतर वेबस्टर शब्दकोशामध्ये गृहीत कृत्याच्या संदर्भात असं म्हटलं गेले की गृहीत कृत्य म्हणजे गृहीत धरलेले विधान, तत्व अथवा अट होय. गृहीत कृत्य काय आहे तर गृहीत धरलेलं विधान आहे, है ना. आपण असं गृहीत धरतो, असं असं आहे, तसं आहे, असं असू शकेल, तसं असू शकेल. गृहीत कृत्य हे गृहीत कृत्यांच्या विधानांची निर्मिती कशी असेल, असं असं असू शकेल, तसं असू शकेल, आहे, अशा शब्दांचा वापर ह्या गृहीत कृत्यांमध्ये केला जातो. म्हणजेच काय आहे, असू शकेल असा आपण अनुमान आणि अंदाज वर्तविलेला आहे. आता जसं 2021मध्ये भारताची लोकसंख्या वाढलेली असेल असं आपण विधान केलं, म्हणजे काय झालं, असेल असं म्हटलेलं आहे. म्हणजेच काय झालं तर भविष्यकथन आहे. वाढलेलीच असेल असं आपण ठामपणे म्हटलेलं नाही. आपल्या विधानामध्ये 100% आलेला आहे का, नाही. वाढलेली असू शकेल असं आपण आज म्हटलेलं आहे. आणि आपलं आजचं विधान, आपला आजचं अनुमान अंदाज हा सत्य ठरणार आहे की असत्य ठरणार आहे हे आपल्याला कधी कळेल, 2021ची जनगणना झाल्यानंतर आपल्याला कळणार आहे. पण आपण आज हे विधान मांडलेलं आहे. आणि कशाच्या आधारे मांडलं हे विधान तर मागच्या ज्या काही जनगणना झालेल्या आहेत, जवळपास आपल्या 7 जनगणना झालेल्या आहेत आत्तापर्यंत, तर त्या 7 जनगणनांच्या अहवालाचा आपण अभ्यास केला आणि त्यावरून आपण हे विधान मांडलं की 2021ची लोकसंख्या ही वाढणारी असेल, है ना. तर आपलं काय आहे ते गृहीत धरलेलं आहे आज आपण, त्याची सत्यता हा येणारा भविष्यकाळ ठरवेल. तर ह्या व्याख्येवरून आपल्याला काय लक्षात येतं, गृहीत कृत्य किंवा ज्याला आपण उपकल्पना असंही म्हणतो, प्रारंभिक अथवा प्राथमिक स्वरूपाची कल्पना किंवा विचार आहे. हा प्राथमिक विचार अथवा विधान सामाजिक तथ्ये आणि घटना ह्यांचं कार्यकारण भावात्मक शोध घेण्यास प्रेरणा देत असतो, त्यासंबंधी ज्ञान प्राप्त करून घेण्यास उद्युक्त करतो. ही प्रारंभिक उपकल्पना प्रारंभिक संशोधनाच्या अंतिम चरणातही बदलू शकते. म्हणूनच उपकल्पना अथवा गृहीत कृत्याला कामचलाऊ उपकल्पना किंवा कार्यवाहक उपकल्पना असेही म्हणतात. गृहीत कृत्यामुळे संशोधनास ध्येय प्राप्त होते व संशोधनाची दिशा प्रदान करत असते. तर अशा प्रकारे आपण या 4 व्याख्यांचा अर्थ पाहिलेला आहे आणि त्यावरून आणखीन आपल्याला गृहीत कृत्याचा अर्थ हा चांगल्या प्रकारे स्पष्ट झालेला आहे.